ये भाई बहन, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 10 जानेवारी 2025 शुक्रवार. एका द्राक्षरस निर्मितीसाठी दाबणी केली. त्याने त्याभोवती कृपण घातले, त्यातील दगड काढून टाकले आणि त्यात उत्तम द्राक्ष लावली. त्याने त्यांची मध्यभागी एक मनोरा बांधला आणि त्यात द्राक्षरस तयार करण्याची दाबणी केली. येसाया 5 अध्याय 2 वचन. प्रभू आपल्यासाठी जसे कार्य करतो त्यांची तुलनेत आपण प्रभूसाठी खूप कमी करतो. त्यांचे आपल्यावरचे प्रेम अतुलनीय आहे. आपण त्याने केलेल्या त्यागाचे पूर्ण वर्णनही करू शकत नाही. देवाने एक द्राक्षरस निर्मितीसाठी दाबणी तयार केली. तेलबियापासून तेल काढण्यासाठी गिरण्या असतात. तीळ दाबून तेल काढण्यासाठीही गिरण्या असतात. गहू, तांदूळ इत्यादींना पीठ दळण्यासाठीही गिरण्या आहेत. पण येसाया 5 अध्याय 2 मध्ये उल्लेख असलेली दाबणी ही द्राक्षे दाबून रस काढण्यासाठी आहे. द्राक्षे दाबली आणि चिरडली जातात तेव्हा त्यांची रस लालसर रंगाची बाहेर येतो. आपले प्रिय प्रभू येशू ख्रिस्त देखील असाच एका दाबणीतून केले. त्यांनी दुःख आणि यातना सहन केलेल्या जसे द्राक्षे त्या दाबणीत चिरडली जातात, तसेच येशूला काठीयात घातला गेला आणि एका काठीने त्यांच्या डोक्यावर मारले गेले. त्यांची जखम्यातून रक्त द्राक्षरसासारखे वाहू लागले. त्यांनी चपकाने फटके, निर्दयी किले आणि बाळल्याची प्रकार सहन केले. संदेष्टा येसाया यांनी ते एक दर्शन म्हणून पाहिले आणि म्हणाले, ख्रिस्त येशू जखमी झाले व चिरडले गेले. येसाया 53 अध्याय 5 वचन. सोलोमन यांनी प्रभूला द्राक्ष दाबणीमध्ये चिरडले गेलेले पाहिले आणि म्हणाले, तुझे प्रेम द्राक्षरसापेक्षा उत्तम आहे. गीतरत्न 1 अध्याय 2 वचन. प्रभूने आपल्यावर प्रेम केले. अगदी जग निर्माण होण्यापूर्वीपासून त्यांनी आपल्यावर एक पिता, भाऊ, शलागर आणि मित्र म्हणून प्रेम केले. पण त्यांनी कल्वारीवर केलेले प्रेम खूपच खास आहे. स्वतःला चिरडून टाकून दिलेले प्रेम खूप गौरवास्पद आहे. हे प्रेम त्यांची प्रेमाची उंची, खोली आणि विस्तार उघड करते. त्या प्रेमी तुलना करण्याजोगे काहीही नाही. त्यांचे अपमान आणि तिरस्कार झाला जसे कोणी कल्पनाही करू शकत नाही. लोकांनी त्यांची चेहऱ्यावर थुंकले, त्यांची दाढीचे केस उपटले, त्यांनी त्यांना विस्कटून टाकले. हे हजारो आणि 10,000 मध्ये सुंदर होते. ते कुरूप झाले जे अत्यंत सुंदर होते. त्यांनी सर्व सौंदर्य आणि माधुर्य गमावले. त्यांच्यावर मिलानी हात आणि पाय ठोकले गेले. एका सैनिकाने पाल्याने त्यांची पाठीवर प्रहार केला आणि पाण्यासोबत रक्त वाहिले. देवाचे लेकरांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी आपले शेवटचे थेंब रक्तही सांडले. त्यांनी आपला जीव मृत्यूसाठी अर्पण केला आणि पात्यासोबत मोजले गेले. त्यांनी आपल्या पापाचे ओझे सहन केले. नेहमीच त्यांच्याकडे बघा आणि त्यांनी तुमच्यासाठी केलेल्या महान त्यागाचे स्मरण ठेवा. दर्शनास्पद खरंच त्यांनी आपले शोक सहन केले आणि आपली दुःखे उचलली. तरीही आपण त्याने मार्गान झाल्याची, देवाने धडका दिल्याची आणि संकटात
टाकल्याचे मानले. येसाया 53 अध्याय वचन 4. आजच्या बायबल वाचन: सकाळी उत्पत्ती 25 अध्याय 36 अध्याय, संध्याकाळी मॅथ्यू 8 अध्याय 1 ते 17 वचन. धन्यवाद.